विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र सेट परीक्षा 2026 साठी पेपर टू मॅनेजमेंट मधून तयारी करत असाल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेल्ड सिलेबस बघणार आहोत आणि त्यासोबतच मी तुम्हाला सांगणार आहे, की या सिलेबसमध्ये असे कुठले टॉपिक्स आहेत ज्यावरती तुम्ही जास्त फोकस करून पेपर 2 मध्ये 150 प्लस स्कोर जो आहे तो सिक्युअर करू शकता. तर हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा एज्युकेटर निहाल. सर्वांचं स्वागत आहे ग्लोबल ऑनलाईन मराठी चॅनलवरती. सो तुम्ही जर पेपर टू मॅनेजमेंटची तयारी करत आहात किंवा सुरू करणार आहात, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र सेट 2026 साठी आपल्याकडे पेपर 2 चा कंप्लीट कोर्स अवेलेबल आहे. यामध्ये तुमचा पूर्ण सिलेबस जो आहे तो लाईव्ह सेशन्समध्ये कव्हर केला जाणार आहे. या बॅचमध्ये तुम्हाला लाईव्ह सेशन्स पासून ते कंप्लीट मॉक टेस्ट पर्यंत सर्व गोष्टी मिळणार आहेत, ज्यामध्ये तुमची पूर्ण तयारी होणार आहे. याची फीस आहे ₹8000. विद्यार्थी मित्रांनो, पेपर 2 कंप्लीट कोर्स सोबत तुम्हाला पेपर 1 सुद्धा फ्री ऑफ कॉस्ट मिळणार आहे. तर 1 फेब्रुवारी पासून आपली बॅच जी आहे ती सुरू होत आहे. या दिलेल्या नंबरवरती WhatsApp मेसेज किंवा WhatsApp कॉल करून तुम्ही हा कोर्स जॉइन करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईनचं ॲप्लिकेशन डाउनलोड करून ॲप थ्रू सुद्धा तुम्ही जॉइन करू शकता. विद्यार्थी मित्रांनो, हा आहे तुमचा मॅनेजमेंट पेपर 2 चा ऑफिशियल PDF, ज्यामध्ये तुमचा ओव्हरऑल सिलेबस दिलेला आहे. पेपर 2 चा कोड आहे 17. यामध्ये टोटल 10 युनिट्स दिलेले असतात. फर्स्ट युनिट जो आहे त्यामध्येही इम्पोर्टंट चॅप्टर्स आहेत, जसे की मॅनेजमेंट, मॅनेजमेंटचे कन्सेप्ट, प्रोसेस, थिअरीज अँड अप्रोचेस, मॅनेजमेंट रूल्स अँड स्किल्स. यामध्ये थिअरीज आहेत, जसे की फिओलची थिअरीज आहेत, राइट, जे की सगळ्यात इम्पोर्टंट आहेत. त्यावरती प्रश्न एक्झाममध्ये विचारतातच. फंक्शन्स दिलेले आहेत, जसे की प्लॅनिंग, ऑर्गनायझिंग, स्टाफिंग, कोऑर्डिनेटिंग अँड कंट्रोलिंग, कम्युनिकेशन, डिसिजन मेकिंग, मॅनेजरल इकॉनॉमिक्स, त्यानंतर डिमांड एनालिसिस, युटिलिटी एनालिसिस, इंडिफरन्स कर्व, इलास्टिसिटी फोरकास्टिंग यासारखे टॉपिक्स आपल्याला पेपर 2 मध्ये फर्स्ट युनिटमध्ये बघायला मिळतात. बघा, पेपर 2 मॅनेजमेंट जो आहे, हा खूप वास्ट पेपर आहे, कारण याच्यामध्ये भरपूर सारे चॅप्टर्स आहेत आणि एक्झामिनेशनपर्यंत आपल्याला हा पूर्ण सिलेबस जो आहे तो कव्हर करायचा आहे आणि लाईव्ह सेशन्समध्ये हा पूर्ण सिलेबस तुमचा कव्हर होणार आहे. त्यानंतर बघा, युनिट 2 आहे तुमचा. युनिट 2 मध्ये सुद्धा ऑर्गनायझेशनल बिहेवियर आहे, इंडिव्हिज्युअल बिहेवियर, ग्रुप बिहेवियर, इंटरपर्सनल बिहेवियर, राइट. त्यानंतर वर्कफोर्स डायव्हर्सिटी आहे, इमोशन अँड स्ट्रेस मॅनेजमेंट आहे, HRM आहे, HRP आहे. त्यानंतर युनिट 3 कडे वळाल, तर यामध्ये करियर प्लॅनिंग, स्ट्रॅटेजिक रोल ऑफ ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट आहे, परफॉर्मन्स मॅनेजमेंट अँड अप्रायझल आहे, जे की महत्त्वाचा टॉपिक आहे. त्यानंतर युनिट 4 आहे तुमचा. यामध्ये अकाउंटिंग प्रिन्सिपल्स अँड स्टँडर्ड्स आहेत, राइट. यामध्ये थोडंसं प्रॅक्टिकल तुम्हाला गोष्टी बघायला मिळतील, जे की आपण पूर्णतः लाईव्ह सेशन्समध्ये कव्हर करणार आहोत. प्रिपरेशन कॉस्ट अँड कॉस्ट शीट आहे, मार्जिन कॉस्टिंग आहे, कॉस्ट व्हॉल्यूम प्रॉफिट एनालिसिस आहे, स्टँडर्ड कॉस्टिंग आहे, व्हेरियन्स एनालिसिस आहे, फायनान्शियल मॅनेजमेंट आहे, कॅपिटल स्ट्रक्चर, बजेटिंग अँड बजेटरी कंट्रोल आहे. त्यानंतर 5वा युनिट आहे तुमचा व्हॅल्यू रिटर्न, कॅपिटल बजेटिंग, मर्जर्स अँड ॲक्विजिशन आहे. सो अशा प्रकारे भरपूर सारे टॉपिक्स तुम्हाला आहेत, जिथे सांगायला बसलो आपण तर खूप जास्त टाईम जाईल, राइट. आता हा जो PDF आहे, ऑफिशियल PDF, याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तो तुम्ही लिंकवरती जाऊन सुद्धा पाहू शकता, की कुठले-कुठले टॉपिक्स आहेत. या ओव्हरऑल सिलेबसमधून जे महत्त्वाचे टॉपिक्स आहेत, ज्यावरती दरवर्षी सगळ्यात जास्त प्रश्न विचारले जातात, ते आता आपण डिस्कस करूया. म्हणजे जेणेकरून तुम्हाला फोकस वाढवता येईल, स्ट्रॅटेजी बनवता येईल आणि जास्तीत जास्त मार्क्स सुद्धा घेता येईल. तर युनिट वाईज एक्सपेक्टेड टॉपिक्स आता आपण बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. बघा, पहिला जो युनिट आहे तुमचा मॅनेजमेंट वरती आहे. मॅनेजमेंटचे स्कोप, मॅनेजमेंटची प्रोसेस, मॅनेजमेंट फंक्शन, ह्या सर्व गोष्टी आहेत, राइट. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जर टॉपिक उचलायचा म्हटलं तर तो आहे मॅनेजमेंट थिअरीज, ठीक आहे. आणि यामध्ये सगळ्यात जास्त प्रश्न याच्यावरती येतात. कोणतं? फेयर्स प्रिन्सिपल्स, ओके. टेलर्स सायंटिफिक मॅनेजमेंट आहे, कंटेम्पररी थिअरीज आहेत. सो थिअरीज चॅप्टरमधून जर म्हटलं तर मॅक्झिमम प्रश्न तुम्हाला फिओल्स प्रिन्सिपल आणि टेलर्स सायंटिफिक मॅनेजमेंटवरती बघायला मिळतात. सो तुमचा हा टॉपिक जो आहे तुम्हाला स्ट्रॉंग करायचा आहे. यावरती जास्तीत जास्त प्रॅक्टिस MCQs करा. PYQs व्यवस्थितपणे बघा. किती क्वेश्चन्स आलेले आहेत आणि त्या क्वेश्चन्सला कसं सॉल्व्ह करायचं आहे. कुठल्या मेन थिअरीवरती किंवा कुठल्या पॉइंटवरती तो प्रश्न आलेला आहे. सेकंड युनिट जर बघाल तर ऑर्गनायझेशनल बिहेवियर आहे. यामध्ये मोटिव्हेशनल थिअरीज, लीडरशिप स्टाईल, ऑर्गनायझेशनल कल्चर आणि चेंज मॅनेजमेंट यावरती तुम्हाला जास्त फोकस करायचा आहे, ओके. कारण यामध्ये तुम्हाला मॅक्झिमम मार्क्स मिळतात किंवा मॅक्झिमम प्रश्न सुद्धा बघायला मिळतात. मग या टॉपिक्सला जर तुम्ही व्यवस्थितपणे स्ट्रॉंग केलं तर मॅक्झिमम मार्क्स तुम्हाला युनिट 2 मधून सुद्धा काढता येऊ शकतात.
तिसरा युनिट आहे HRM तुमचा. HRMमध्ये तुम्ही परफॉर्मन्स अप्रायझल टेक्निक्स, ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंट मॉडेल्स, एमर्जिंग टॉपिक्स हे सर्व बघायचे. चौथ्या युनिटकडे बघाल फायनान्शियल मॅनेजमेंट आहे. यामध्ये प्रॅक्टिकल थोडंफार आपल्याला बघायचं आहे. आपण लाईव्ह सेशन्समध्ये बघणार आहोत. कॅपिटल बजेटिंग, कॉस्ट ऑफ कॅपिटल, डिव्हिडंड थेअरीज, वर्किंग कॅपिटल मॅनेजमेंट या सर्व टॉपिक्सला तुम्हाला व्यवस्थितपणे बघून घ्यायचं आहे. आणि तुम्हाला जर काही प्रॅक्टिकल गोष्टीमध्ये सॉल्व्ह करण्यामध्ये अडचण असेल तर तुम्ही या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून बॅच जॉइन करा. या ठिकाणी लाईव्ह सेशन्समध्ये आपल्या सर्व प्रॅक्टिकल गोष्टी सोप्या भाषेमध्ये शिकवल्या जाणार आहेत. बघा विद्यार्थी मित्रांनो, मी प्रत्येक युनिटमधले तुम्हाला सांगत आहे आणि प्रत्येक युनिटमधले चॅप्टर तुम्हाला कव्हर करायचेच आहेत. ठीक आहे. कारण एक गोष्ट लक्षात घ्या, इथे निगेटिव्ह मार्किंग नाही. प्रत्येक क्वेश्चन जो आहे तो तुम्हाला अटेम्प्ट करायचाच आहे. कारण 1-2 प्रश्न जरी तुम्ही अटेम्प्ट केले आणि तो चुकून-माकून जरी क्वेश्चन राइट आला, तर तुमचे मार्क्स अजून वाढणारच आहेत. ते कमी होणार नाहीयेत. कारण निगेटिव्ह मार्किंग त्याच्यामध्ये नाहीये. सो आपल्याला फोकस सगळीकडे करायचा आहे. 5वा जो टॉपिक आहे तो आहे मार्केटिंग मॅनेजमेंटचा. कन्झ्युमर बिहेवियर, प्रॉडक्ट डिसिजन, ब्रँड मॅनेजमेंट आणि पोझिशनिंग स्ट्रॅटेजीज, डिजिटल मार्केटिंग, सर्व्हिस मार्केटिंग हे सर्व टॉपिक्स तुम्हाला करायचे आहेत. 6th युनिटकडे लक्ष द्याल तर प्रोडक्शन अँड ऑपरेशन मॅनेजमेंट आहे. क्वालिटी मॅनेजमेंटवरती जास्त फोकस करा. इन्व्हेंटरी कंट्रोल मॉडेल्स आहेत त्यावरती फोकस करा. सप्लाय चेन मॅनेजमेंट आणि JIT हे महत्त्वाचे टॉपिक्स आहेत तुमच्या प्रोडक्शन अँड ऑपरेशनल मॅनेजमेंटमधून. ओके. एक गोष्ट लक्षात घ्या, आपले जे फर्स्ट युनिट जो आहे, फर्स्ट युनिटच सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. कारण तिथे मॅक्सिमम प्रश्न जे आहेत पेपर 2 मध्ये फर्स्ट युनिटवरती विचारतात. कारण त्यामध्ये थिअरीज पण आहेत, मॅनेजमेंट प्रोसेस पण आहे, राइट? आणि 7th युनिटपर्यंत जे मॅक्सिमम म्हणजे 75% जो पेपर आहे तो 7th युनिटपर्यंत कव्हर होऊन जातो. बाकीचा जो उरलेला आहे तो 8व्या, 9व्या, 10व्या युनिटवरती येतो. आता 7वा जो युनिट आहे तो आहे स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट. पोर्टर्स 5 फोर्सेस. मोस्ट इम्पॉर्टंट. मोस्ट इम्पॉर्टंट. आय एम रायटिंग हिअर. ओके. याला मोस्ट इम्पॉर्टंट करा. पोर्टर्स 5 फोर्सेस याच्यावरती येतात. स्वॉट ॲनालिसिस, BCG हा सुद्धा इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर कॉर्पोरेट व्हर्सेस बिझनेस स्ट्रॅटेजी सुद्धा फोकस करायचं. 8वं युनिट आहे एंटरप्रेन्योरशिप आणि स्मॉल बिझनेसेस. एंटरप्रेन्योरियल प्रोसेस, गव्हर्नमेंट स्कीम्स फॉर स्टार्टअप्स, इनोव्हेशन, सोशल एंटरप्रेन्योरशिप हे टॉपिक्स महत्त्वाचे आहेत. 9th युनिट जो आहे बिझनेस एथिक्स आणि कॉर्पोरेट गव्हर्नन्स. CSR यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे. कॉर्पोरेट गव्हर्नन्स मॉडेल्स आणि एथिकल डिलेमाज महत्त्वाचे टॉपिक्स आहेत. आणि शेवटचा जो आपला टॉपिक असणार आहे इंटरनॅशनल मॅनेजमेंटचा, जो की तुमचा जर कॉमर्स पेपर असेल, तर कॉमर्स पेपरमध्ये सुद्धा हा टॉपिक महत्त्वाचाच आहे, है ना? कारण इंटरनॅशनल बिझनेस पहिलाच आहे, बिझनेस एन्व्हायर्नमेंट अँड इंटरनॅशनल बिझनेस, है ना? सो बेसिकली मॅनेजमेंट आणि कॉमर्समध्ये सिमिलर टॉपिक्स बघायला मिळतात आणि इंटरनॅशनल बिझनेससुद्धा मॅनेजमेंटमध्ये सुद्धा आहे, कॉमर्समध्ये सुद्धा आहे. सो WTO ॲग्रीमेंट, FDI, II, ग्लोबल स्ट्रॅटेजीज, इंटरनॅशनल HRM, एव्हरीथिंग इज इम्पॉर्टंट. ओके. सो हे जे टॉपिक्स जर तुम्ही व्यवस्थितपणे स्ट्रॉंग कराल, तर 70% तरी तुमचा पेपर यामधून कव्हर होणार आहे. ओके. आणि जे उरलेले टॉपिक्स आहेत ते बाकीचे 30% तुमचे कव्हर करतात. तिथे सुद्धा फोकस कराल 150+ तर तुम्ही नक्कीच मार्क्स घेऊ शकाल. आलं लक्षात? आणि या व्यतिरिक्त तुम्हाला आणखीन काहीही अडचण असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारा. मी त्याचं सोल्युशन तुम्हाला नेक्स्ट सेशनमध्ये देईन. तर सर्व युनिट्स आणि सिलेबस आणि महत्त्वाचे टॉपिक्स तर तुम्हाला माहिती झालेत विद्यार्थी मित्रांनो. तर याच्या प्रिपरेशनला आता सुरुवात करायची आहे. जसं की मी तुम्हाला सांगितलं पेपर 2 कंप्लीट कोर्स आपल्याकडे अवेलेबल आहे. ज्यामध्ये तुमचा 100% सिलेबस जो आहे तो कव्हर केला जाणार आहे लाईव्ह सेशनच्या मार्फत. या लाईव्ह सेशन्समध्ये तुमचं मराठी, इंग्लिश या दोन्ही कंबाईन लँग्वेजमध्ये इंटरॅक्टिव्ह सेशन्स असणार आहेत. या लाईव्ह सेशन्समध्ये तुम्हाला काहीही डाऊट असतील तर तुम्ही लाईव्ह विचारू शकता. त्याचं सोल्युशन तुम्हाला एक्सपर्ट्स देतील. जर काही कारणास्तव तुम्हाला लाईव्ह सेशन अटेंड करता नाही आले, तर रेकॉर्डेड सेशनसुद्धा तुम्हाला मिळणार आहेत. टॉपिक वाईज MCQs, नोट्स, फुल सिलेबस, मॉक टेस्ट या सर्व गोष्टी तुमच्या या बॅचमध्ये तुम्हाला मिळणार आहेत. आणि विद्यार्थी मित्रांनो, ₹8,000 याची फीस आहे आणि यामध्ये पेपर 1 कोर्स जो आहे तो फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला मिळणार आहे. म्हणजे पेपर 2 सोबत पेपर 1चं सुद्धा प्रिपरेशन तुमचं होणार आहे. तर 1 फेब्रुवारीपासून आपली बॅच सुरू होत आहे. आजच या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. WhatsApp मेसेज किंवा WhatsApp कॉल करा आणि प्रिपरेशनला स्टार्ट करा किंवा ग्लोबल ऑनलाईनचं ॲप्लिकेशन डाउनलोड करून ॲप्लिकेशनच्या थ्रू सुद्धा तुम्ही कोर्स जॉइन करू शकता. प्ले स्टोअरवरती जाऊन ग्लोबल ऑनलाईन ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे. स्टोअर सेक्शनमध्ये जायचं आहे.
महाराष्ट्र सेट पेपर 2 मॅनेजमेंट सिलेक्ट करायचं आहे. हा कोर्स तुम्हाला तिथे दिसेल. कोर्सवरती क्लिक करून जॉइन नाऊ करायचं आणि प्रिपरेशनला स्टार्ट करायचं आहे.